हाय फ्रेंड, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज मी गेले होते PCMC येथील भीमसृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक पाहण्यासाठी. तर बघा, इथं खूप छान असं वातावरण होतं. इथं छोटंसं गार्डनही आहे आतमध्ये. असे कारंजे छान असे बाबासाहेबांच्या समोर लावलेले आहेत. सुंदर असा व्ह्यू आहे इथला आणि सुंदर अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकसुद्धा आहे, पाहू शकता तुम्ही. तर सर्वांना प्रथम क्रांतिकारी मानाचा कडक निळा भडक जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओच्या एंडला तुम्ही सांगायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर पाहू शकता कारंजे, समोर खूप छान छान अशी झाडं, लाईटिंग, निळा आपला ध्वज, इकडं पंचशीलचा ध्वज आणि सुंदर असं वातावरण, एकदम शांतता, छान वातावरण वाटत होतं. आणि भव्य दिव्य असं खूप छान असं स्मारक होतं. बघून खूप मनाला शांतता वाटली इथे येऊन. बघा, मी आज 10 वर्ष झालं राहते पुण्यामध्ये. पण या साईडला मी येत होते जयंतीच्या निमित्तानं, 14 एप्रिलच्या निमित्तानंच. आणि शक्यतो जास्त मोठी जयंती इथं साजरी केली जाते PCMCमध्ये. आणि तुम्ही बघू शकता इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घरच्यांसोबतचे फोटो, परत त्यांनी कोणते कोणते वृत्तपत्र चालू केले त्याचे फोटोंचे स्मारक इथं असं चित्रीकरण याचं केलेलं होतं. सुंदर असं एकदम भारी असा व्ह्यू होता. आणि तुम्हा कोणाला यायचं असेल तर पिंपरी चिंचवडमध्ये हे स्मारक बघायला, भीमसृष्टीमध्ये नक्कीच या, नक्कीच एकदा या भीमसृष्टीला व्हिजिट करा. खूप छान असं स्मारक, खूप छान असं वातावरण. इथं आल्यानंतर तुम्हाला आणखीन तुमच्या ज्ञानामध्ये थोडीशी भरती पडणार आहे. बघू शकता, या चित्रीकरणावरूनच समजून जातं आपण की आपण वाचलेलं काय होतं आणि हे आपल्याला दृष्टीस काय दिसते. जे वाचलेलं आहे त्याच्यात आपल्याला ते दृष्टीत दिसते. आता गोलमेज परिषदेबद्दल सुद्धा आपण वाचलेलं आहेच. तर हे बघा, गोलमेज परिषदेतील हे दृश्य कसं टिपलेलं आहे सुंदर प्रकारे. आणि बघा, त्याच्याबद्दल माहितीसुद्धा इथं दिलेली होती. प्रत्येक स्मारकाच्या साईडला त्याची त्याची माहिती दिलेली होती. आणि हे पुणे करार, गांधीजींना जीवदान दिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यावेळेस तर आपण हे वाचलं होतं पुस्तकामध्ये, फोटो पाहिला होता. पण डोळ्यासमोर असं चित्रीकरण इतकं सुंदर असं बघितलं ना, असं वाटतं आपण त्या गोष्टी खरंच जगतच आहोत. आणि सुंदर आणखीन भरपूर साऱ्या गोष्टी होत्या तुम्हाला दाखवण्यासाठी. या साईटला होतं मनस्मृती दहन, याचं सुंदर असं चित्रीकरण केलं होतं. महिलांच्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक प्रेमींनी मनस्मृतीचं दहन केलं होतं पुस्तकाचं. पाहू शकता सुंदर असं. आणि एकदम व्ह्यूसुद्धा एकदम भारी होता बरं. आलं तर इथून जाऊ वाटायचं नाही, एवढा सुंदर व्ह्यू होता बघा इथला. तर मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे इथं काय काय आहे, कसं कसं आहे. तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. आणि जे कोणी पुणे साईडला राहणारे लोक आहेत, नक्की इथं येऊन व्हिजिट द्या. 14 एप्रिलला इथं भरपूर अशी गर्दी असते. 14 एप्रिलला गाण्याचे कार्यक्रम असतात, भाषणांचे कार्यक्रम असतात. छान छान कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा इथं केलेलं असतं सुंदर असं. तर बघा, किती सुंदर व्ह्यू वाटतोय ना बघायलासुद्धा, डोळ्याला एकदम शांती भेटते बघा. चला मग आणखीन बघूयात आपण काय काय आहे. बाबासाहेबांना मस्त पाया वगैरे पडलो आम्ही. आणि हे बघा, संविधान देतानाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्रीकरण इथं सुंदरपणे केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे सगळं बघितलं ना, एकदम असा अभिमान वाटतो बुद्धिस्ट असल्याचा, महार जातीचा. इथं आल्यानंतर अभिमान वाटतो, स्वतःचं मन असं फुलून येतं हे सगळं बघून. खूप आनंद झाला, डोळ्याला मनाला बघून आनंद झाला, मनाला आनंद झाला. मुलांना ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या की बाबासाहेबांनी कसा लढा दिला होता त्याच्याबद्दलचे सुद्धा स्मारकं होते. मुलांना सांगतो आपण इथं येऊन. मुलांना पुस्तकं वाचून जेवढं आपल्याला सांगता येत नाही, इथली स्मारकं बघून आपण सांगू शकतो, हे बघ असं केलं होतं बाबासाहेबांनी आपल्या, हे असा लढा दिला होता बाबासाहेबांनी, असे शिकले होते, दिव्यावर शिकले होते. लहानपण त्यांचं कसं गेलं, वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी अभ्यास कसा केला असेल त्यावेळेस, त्याचेसुद्धा स्मारकं छान छान होते. बालपण कसं गेलं त्यांचं, त्यांनी आयुष्यामध्ये काय काय केलं. आणि आता हे पुढील स्मारक कोणतं आहे बघा, वेरूळ अजिंठा लेण्यास भेट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अजिंठ्याच्या वेरूळ लेणीला भेट दिलेली. तिथलं बघा हे दृष्टीकरण आहे समोरचं, सुंदर असं गौतम बुद्धाच्या मूर्तीला बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करायला इथं गेलेले तेव्हाचं आहे बघा. हे सुंदर असं भेट दिली होती पहिल्यांदा तेव्हाचं आहे वेरूळ अजिंठाला. आणि पुढचं आहे मला वाटतं संत गाडगे बाबा आणि कर्मवीर भाऊराव
पाटील यांची भेट तिघांची, हे पुढचं याचं स्मारक आहे. हो, तीच आहे. 3 महापुरुषांची भेट, एकदम बरोबर. कर्मवीर भाऊराव पाटील आणि संत गाडगेबाबा, पंढरपूर येथे मुलांसाठी संत चोखा मेळा वसतिगृह इथं ही भेट झालेली होती या तिघांची. बघू शकता तिथलं हे स्मारकाचं चित्रीकरण एकदम सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. हे असं मुलांना दाखवलं ना, आणखीन त्यांच्या ज्ञानामध्ये थोडीशी भर पडते. त्यामुळं आपल्या मुलांनासुद्धा हे नक्की दाखवा इथं आणून. आणि हे आहे, मला वाटतं कायदे मंत्रीपदाची शपथ घेतानाचा फोटो आहे. हां, बरोबर आहे, कायदे मंत्रीपदाची शपथ. इथं माहितीसुद्धा दिलेली आहे बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमधील घटनेमध्ये सामील करून घेतलं होतं बाबासाहेबांना, तेव्हाचा हा स्मारकाचा चित्रीकरण आहे इथं सुंदर असं. आणि खूप छान वाटतं इथं. जर एकदा आलं आपण, इतकं रमून जातो. इथं बसायला गार्डन आहे, पाणी पिण्याची सोय आहे आणि एकदम शांत वातावरण वाटतं आतमध्ये. बाहेरच्या साईडने एवढा रस्ता आहे, मेट्रो जाते, पण वातावरण शांत वाटतं. एवढं काय असं गर्दी वाटत नाही किंवा काय नाही. आणि हे आहे बघा, देहू रोडच्या बुद्धविहारामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूर्ती प्रस्थापित केली होती, त्यावेळेस हे चित्रीकरण आहे, पाहू शकता तुम्ही. बाबासाहेब आंबेडकर स्वतः मूर्ती घेऊन गेले होते तिथं मूर्ती प्रस्थापित करण्यासाठी. आणि परत आहे भीमा ते बोधिसत्व, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते त्यांचा बोधिसत्व होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रीकरणामध्ये दाखवलेला आहे, पाहू शकता तुम्ही, सुंदर असा. आणि हा म्हणजे आपल्या सर्वांच्या आयुष्यातील दुःखद दिवस, 6 डिसेंबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. त्यावेळेस ते सुद्धा इथं छायाचित्र या पद्धतीने रेखाटलेलं सुंदर असं आहे बघा. आणि नंतर पुढे आणखीन खूप सारं तुम्हाला दाखवायचं आहे. भारताचं संविधानाचं सुद्धा इथं छोटासा असं स्टॅच्यू म्हणजे असं बनवलेलं होतं स्मारकासारखंच. आणि हे बघा, पुढील फोटो आहे आपला भारतरत्न प्रदान, जेव्हा त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला होता त्यावेळेसचा. म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्या क्रांतीने, कार्याने किती क्रांती घडवून आणली होती त्यांच्या कार्याने, त्याच्यामुळं त्यांना भारतरत्न मिळाला होता. हा तेव्हाचा छायाचित्र आहे बघा. त्यावेळेस तर आपल्याला हे बघायला भेटते ना, हे खूप खूप म्हणजे खूप अशी सुंदर अशी गोष्ट आहे. खूप छान वाटलं इथलं वातावरण इथं येऊन, मला अगदी मन माझं प्रसन्न झालं. आणि हो, ते राहिलं तुम्हाला दाखवायचं संविधानाचं सुद्धा. इथं छान असं मोठं संविधान आहे बघा. इथं बघा, सुंदर असं संविधानाचं सुद्धा स्मारक आहे इथं भीमसृष्टीमध्ये. तर PCMCमधील भीमसृष्टी येथे सर्वांनी भेट द्या. सर्वांनी इथं छान छान बाबासाहेबांचे फोटोज वगैरे आहेत, त्याच्यामधून माहिती मिळते, ते बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगाच. आणि हे आहे आपल्या सिम्बॉल ऑफ नॉलेजची सिग्नेचर. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून सांगा.